पालघर में 108 आदिवासी महिलाओं से करोड़ों रुपए की ठगी। महिलाओं का धोखाधड़ी कर फरार होने का आरोप। सुमैया पटेल के खिलाफ 108 महिलाओं ने पुलिस अधीक्षक से शिकायत की है। आम्ही आदिवासी महिला आहेत आणि ती सुमैया पटेल आहे, तिने आमच्याकडून फसवून लोन घेतल्यात आणि 108 बायका आम्ही आहेत सगळ्याकडून। म्हणजे तिने आम्हाला असं बोलायची की माझं हे आहे, माझं गाड्यांचा धंदा आहे, त्याच्यासाठी मी पैसे लावते, तुमच्यासाठी 2 पैसे तुम्हाला मिळतील, तुम्ही काम करायचे, तुम्ही म्हणजे महिला घरात बसून राहतात त्याचे तुम्हाला 2 पैसे मिळतील। ह्यामुळे आम्ही मग तिला ग्रुप बनवून द्यायचो आणि एका ग्रुपमधून आम्हाला 1000 रुपये द्यायची ती। आणि तिने म्हणजे बहुतेक आमची फसवणूक केलेली आहे। ती महिला आम्हाला म्हणजे भेटली पाहिजे। माझं नाव ज्योती गोवारी आहे। म्हणजे ती सुमैया सर पटेल आहे ना, जी महिला, ती आमच्या गावातली आहे आणि तिने आमच्या नावावर कर्ज उचललं होतं। म्हणजे माझ्यासारख्या अजून 108 महिला आहेत, त्यांच्या नावावर तिने कर्ज उचललं आणि ते म्हणजे मी फेडेन, त्याचे हप्ते मी भरेन असं आम्हाला तिने आश्वासन दिलं आणि त्या प्रत्येक कर्जामागे ती आम्हाला 3-4 हजार रुपये असे द्यायची। त्याच्या आमिषाने म्हणजे आम्ही तिला बळी पडलो आणि आम्ही पण तिला कर्ज काढून देत गेलो। मग एक महिलाच्या नावावर, कोणाच्या नावावर 2 आहेत, 3 आहेत, असे 10 पर्यंत कर्ज चालू आहेत प्रत्येक म्हणजे बाईच्या नावावर। आणि ते पण प्रायव्हेट फायनान्स कंपन्या आहेत, पालघरच्या, बोईसर, सफाळा, वाडा इथल्या प्रायव्हेट फायनान्स कंपन्या आहेत, तिथे आमचे लोन चालू आहेत। आणि तिने वर्षभर, काहीकांचे वर्षभर हप्ते भरले आहेत, काहीकांचे 2 महिने 3 महिने असे झाले आहेत आणि काहीकांचे तर हप्तेच गेलेले नाही आहेत। मनोर येथील काही महिला काल या संदर्भात माझ्याकडे भेटण्यासाठी आलेले होते। त्यांचं संपूर्ण प्रकरण पाहता साधारणतः काही ज्या क्रेडिट सोसायटी आहेत, छोट्या बँका आहेत, ज्या इथल्या आहेत, जिल्ह्याच्या बाहेरच्या आहेत आणि काही राज्याबाहेरच्याही आहेत, अशा या सोसायटीनी या महिलांच्या गटासाठी काही लोन दिलेलं आहे। परंतु प्रत्यक्षात त्या महिलांनी ते लोन आपल्या नावावर घेऊन एका वेगळ्या व्यक्तीला ते काढून दिलेलं आहे आणि त्या व्यक्तीने त्या पैशाचा वापर केलेला आहे। त्यातले काही पैसे हे ज्यांच्या नावावर लोन आहे त्यांना त्यांनी थोडेसे पैसे परत दिलेले आहेत, परंतु बाकीचे पैसे त्यांनी पूर्णतः वापरलेले आहेत। आणि हे संपूर्ण बाब ही बँक, संबंधित पतसंस्था आणि ज्यांनी हे पैसे वापरलेले आहेत यांच्या संगनमतातून झालेलं आहे असं साधारणतः प्रामुख्याने दिसतं आहे। हा प्रकरण गंभीर याच्यासाठी आहे की ह्या संपूर्ण महिलाचा गट जो आहे तो अशिक्षित आहे। त्यांना हे बँक लोन ते परत द्यायचं असतं, त्याच्यावर व्याज असतं, या सर्व बाबी कुठल्याही माहीत नाही आहेत। त्यांना फक्त याच्यामध्ये आपण सही केल्यानंतर काहीतरी फायदा होईल या आशेने त्यांनी हे संपूर्ण केलेलं आहे असं प्रामुख्याने दिसतं आहे। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी अधिकारी मनोर यांना याचा तपास दिलेला आहे। या महिलांची तक्रार घेऊन पुढील कारवाई आम्ही करत आहोत।